नमस्कार. एआय म्हटलं की आता फक्त मोठ्या कंपन्या किंवा सायन्स फिक्शन डोळ्यासमोर येत नाही. खरं तर हे तंत्रज्ञान आता आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये पोचलं आहे आणि तेही आपली रोजची कामं सोपी करण्यासाठी. चला तर मग आज याच सोप्या एआय टूल्सबद्दल बोलूया. असं होतं ना आपल्यासोबत, रोजचे ईमेल्स लिहायचे, नोट्स काढायच्या किंवा सोशल मीडियासाठी डिझाईन बनवायचं, या सगळ्या छोट्या छोट्या कामांमध्ये किती वेळ जातो नाही का? आपली बरीच एनर्जी यातच खर्च होते. पण थांबा, यावर आता एक भन्नाट उपाय आहे. तर मग हे एआय म्हणजे नक्की काय आहे? अहो, कुठलीही अवघड व्याख्या डोक्यात पेरवू नका. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर एआय म्हणजे आपल्याच मोबाईलवरची काही ॲप्स किंवा टूल्स जी आपल्याला अभ्यासात, ऑफिसच्या कामात किंवा आपल्या क्रिएटिव्ह आयडियाज प्रत्यक्षात आणायला मदत करतात. बस इतकं सोपं आहे हे. आणि गंमत म्हणजे ही मदत फक्त कोणत्या एकाच कामापुरती नाहीये. म्हणजे अभ्यासापासून ते अगदी बिझनेसपर्यंत, ऑफिसच्या कामांपासून ते थेट व्हिडिओ बनवण्यापर्यंत एआय आता सगळीकडे आपलं काम सोपं करतंय. खरं तर आता टेक्नॉलॉजी खऱ्या अर्थाने सगळ्यांसाठी उपलब्ध झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. बरं, मग सुरुवात कुठून करायची? चला, लिखाणापासून करूया. कारण बघा, आपल्या सगळ्यांनाच कधी ना काही लिहावं लागतंच. मग बघूया असे कोणते एआय असिस्टंट आहेत जे आपलं लिखाणाचं काम आणखी चांगलं आणि फटाफट करून देतील. यामधलं पहिलं आणि सगळ्यात पॉप्युलर नाव म्हणजे ओपन एआयचा ChatGPT. याला तुम्ही असं समजा की हा आपला पर्सनल रायटिंग पार्टनर आहे, जो 24 तास आपल्या मदतीला हजर असतो. आणि याची ताकद तर खरंच जबरदस्त आहे. तुम्हाला हव्या त्या विषयावर प्रश्न विचारा, उत्तरं अगदी क्षणात हजर. एखादा अर्ज किंवा निबंध लिहायचाय, झालं म्हणून समजा. इंग्रजीचं मराठीत भाषांतर करायचंय, एका क्लिकवर तयार. एवढंच नाही, विद्यार्थी याच्या मदतीने अभ्यासाच्या नोट्स काढू शकतात, तर बिझनेस करणारे नवीन आयडियाज मिळवू शकतात. म्हणजेच काय, तर स्टुडंट्स असोत, टीचर्स असोत, ऑफिसमध्ये काम करणारे लोक असोत किंवा मग YouTube आणि ब्लॉगसाठी कंटेंट बनवणारे क्रिएटर्स, या सगळ्यांसाठी ChatGPT एक प्रचंड कामाचं टूल आहे. चला, आता या लिस्टमधल्या दुसऱ्या मोठ्या प्लेअरकडे वळूया, गुगलचं जेमिनी. याची सगळ्यात मोठी खासियत काय आहे माहितीये? हे थेट गुगलच्या इकोसिस्टीमशी म्हणजे आपल्या रोजच्या वापरातल्या ॲप्सशी जोडलेलं आहे. म्हणजे बघा, जेमिनाय माहिती शोधण्यात तर एक्सपर्ट आहेच, पण त्याही पुढे जाऊन जीमेलमध्ये ईमेल लिहिताना आपल्याला वाक्य सुचवतं. इतकंच नाही तर आपण एखादा फोटो दाखवून त्याबद्दल प्रश्न विचारू शकतो किंवा एखादा मोठ्या रिपोर्टची छोटीशी समरी तयार करून घेऊ शकतो. सोप्या शब्दांत सांगायचं तर जो कुणी रोजच्या रोज स्मार्टफोन आणि त्यावरची गुगल ॲप्स वापरतो ना, त्यांच्यासाठी जेमिनी रोजच्या वापरातलं एक खूप महत्त्वाचं साधन बनू शकतं. बरं, मग या दोघांमधून निवडायचं कसं? कन्फ्युजन होऊ देऊ नका. मुद्दा एकदम सोपा आहे. जेव्हा काहीतरी नवीन क्रिएटिव्ह लिहायचं असेल, आयडियाज हवे असतील, तेव्हा ChatGPT बेस्ट आहे. पण जेव्हा तुम्हाला पक्की माहिती शोधायची असेल किंवा गुगल ॲप्समध्येच काम सोपं करायचं असेल, तेव्हा जेमिनाय जास्त चांगलं काम करतं. ओके, लिखाणाचं तर झालं, पण आकर्षक चित्र आणि डिझाईनचं काय? आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटतं की डिझायनिंगसाठी काहीतरी खास कला यावी लागते, बरोबर? पण आता तसं नाहीये. एआयमुळे आता डिझायनिंगचा डी-सुद्धा येत नसला तरी मस्त डिझाईन्स बनवणं शक्य झालंय. आणि या डिझाईनच्या जगातला किंग कोण असेल तर तो आहे कॅनव्हा. हे असं टूल आहे जे वापरायला इतकं सोपं आहे की कुणीही अगदी काही मिनिटात प्रोफेशनल लेवलचं डिझाईन तयार करू शकतो. कॅनव्हा वापरून तुम्ही मस्त पोस्टर्स, बॅनर, YouTubeसाठी आकर्षक थंबनेल्स किंवा Instagramसाठी पोस्ट्स अगदी सहज बनवू शकता. आणि हे ऐका, यात एक AI इमेज जनरेटरसुद्धा आहे. म्हणजे तुम्ही फक्त शब्दांत सांगा की कसलं चित्र हवंय आणि ते तयार करून देईल. कमाल आहे ना? त्यामुळे साहजिकच आहे की यूट्यूबर्स, स्टुडंट्स, टीचर्स आणि छोटे व्यावसायिक म्हणजे ज्यांना सतत चांगल्या डिझाईनची गरज पडते, त्यांच्यासाठी तर कॅनव्हा म्हणजे एक वरदानच आहे. चला, आता फटाफट काही अशा AI टूल्सवर नजर टाकूया जी आपलं काम खूप सोपं करतात आणि आपली प्रोडक्टिव्हिटी एकदम बूस्ट करतात. यामध्ये पहिलं आहे ग्रॅमरली. हे काय करतं तर आपलं इंग्रजी लिखाण, ग्रामर आणि स्पेलिंगच्या चुकांपासून फ्री करतं, ज्यामुळे आपले ईमेल्स किंवा रिपोर्ट्स एकदम प्रोफेशनल वाटतात. दुसरं व्हॉइस टू टेक्स्ट ॲप्स, म्हणजे आपण फक्त बोलायचं आणि टायपिंग आपोआप होणार. मीटिंगच्या नोट्स काढायला किंवा गाडी चालवताना मेसेज करायला हे बेस्ट आहे. आणि तिसरं म्हणजे AI व्हिडिओ एडिटर्स, जे तुमचे काही फोटो आणि क्लिप्स घेऊन काही मिनिटात सोशल मीडियासाठी भन्नाट रील्स तयार करून देतात. तर मग या सगळ्या टूल्समुळे एका सामान्य माणसाच्या आयुष्यात नक्की काय फरक पडतो, काय फायदे आहेत त्याचे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला प्रचंड वेळ वाचतो, कामं सोपी होतात आणि कमी मेहनतीत जास्त चांगलं आउटपुट मिळतं. यातून आपण नकळतपणे नवीन स्किल्स शिकतो आणि अनेकांसाठी तर घर बसल्या पैसे कमवण्याचे नवीन मार्गसुद्धा उघडतात.
आता एवढं सगळं ऐकल्यावर मनात प्रश्न आला असेल की ठीक आहे, पण सुरुवात नक्की कुठून करायची? जर तुम्हाला या एआयच्या दुनियेत पहिलं पाऊल टाकायचं असेल तर त्यासाठी एक एकदम सोपं सोल्युशन आहे. ही आहे तुमची AI स्टार्टर किट. फक्त 3 टूल्स. नंबर 1 ChatGPT, लिहिण्याच्या आणि आयडियाजच्या सगळ्या कामांसाठी. नंबर 2 कॅनव्हा, डिझाईनच्या सगळ्या गरजांसाठी. आणि नंबर 3 जेमिनी, फटाफट माहिती शोधण्यासाठी आणि गुगल ॲप्समधल्या कामांसाठी. आणि असं म्हणतात की ही 3 टूल्स तुमची 90% जास्त रोजची कामं सहज करू शकतात. आणि जाता जाता एक प्रश्न, हे सगळं ऐकल्यावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या रोजच्या कामांपैकी असं कोणतं काम आहे जे एआयमुळे सगळ्यात आधी सोपं होईल? जरा विचार करा यावर.